रोहा तालुक्यातील धामणसई येथील इंदरदेव धनगरवाड्यात लागलेल्या भीषण वणव्याने 48 घरे जळून खाक झाली आहेत। सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले। आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड आणि SVRS बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आग विझवण्यास स्थानिक ग्रामस्थही बचाव कार्यात मदत करत होते। आग विझवण्यात यश आले असून वणवा लागल्याचे कारण अस्पष्ट आहे। उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे। ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला उपलब्ध झाली। माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षण सामाजिक संस्था व दीपक नाटेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली। रस्ता थोडासा अरुंद असल्यामुळे फायर ब्रिगेडची मोठी गाडी या ठिकाणी येऊ शकली नाही। जवळपास 48 घरांचा हा एक वस्ती होती। त्या ठिकाणी भयंकर प्रमाणात आग लागली होती आणि जवळपास सर्वच घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 90% पर्यंत घरं ही जळून खाक झालेली आहेत। त्यापैकी काही 3 ते 4 जणांना आपल्याला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। बाकी आता पुढील कुलिंग ऑपरेशन असेल ते पुढे अजून कंटिन्यू चालू राहणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।